सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर निलेश गलवाडे मलकापूर येथून. आम्ही आज शिरसी उमरेड भाग आहे का उमरेड एरियामध्ये आम्ही आलेलो आहोत. एका प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहेत, टरबूज उत्पादक, पपई उत्पादक आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत, नावाजलेले शेतकरी आहेत शिरसी भागामध्ये. त्यांच्या प्लॉटमध्ये आम्ही आलेलो आहोत. धन्वंतरीच्या ऑर्गॅनिक निविष्ठा त्यांनी वापरलेले आहेत आणि हे जो आपण बघत आहोत मल्चिंगचा पूर्ण प्लॉट यांचा आंतरपीक टरबूज घेतलेला आहे. मेन पीक त्यांचं पपई आहे. तर आपण त्याच्याशी चर्चा करूया की बा त्यांना ह्या प्रोडक्टचे कसे कसे रिझल्ट वाटले बा. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव भोजराज पुंडलिक दांदडे, राहणार शिरसी, मुक्काम पोस्ट शिरसी, तालुका उमरेड. बरं, आपण हे जे ऑर्गॅनिक निविष्ठा आहे आपल्या धन्वंतरी कंपनीच्या, इम्युनोरिच अल्ट्रा झालं, बॅक्टेरिया झालं, एगोरस अल्ट्रा स्लरी झाली, RP 76 झालं, या प्लॉटसाठी वापरलाय का? पूर्ण सुरुवातीपासून बीज प्रक्रियापासून वापरलाय का? बीज बीज प्रक्रियेमध्ये RPS वापरला. आपण RPS ची बीज प्रक्रिया केली आहे. त्याचा काय फायदा झाला मग? त्याच्यामुळे वेलाची वाढ चांगली झाली, फुटवे चांगले आले, जर्मिनेशन एकदम चांगलं झालं. अच्छा, एकदम चांगलं जर्मिनेशन झालं. बरं. आणि नंतर मग हे इम्युनोरिच केव्हा वापरलं? इम्युनोरिच आपण प्रत्येक अमावस्याला वापरलाय. अमावस्याच्या वेळेस? हा, अमावस्याच्या 2 दिवसा अगोदर. अच्छा, वापरलेला आहे. हा, त्याच्यामुळे तिथं कीटकाचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे. ट्रॅप पण लावले आपल्याला. ट्रॅप पण लावले आपण. ते पिवळे आणि येलो ब्लू यस येलो ब्लू ट्रॅप पण लावलेला आपले सापडे धन्वंतरीचे. त्याच्यामुळे इन्सेक्ट त्याला चिटकलेले आहेत. हा, चिटकले बरोबर. म्हणजे आपण 75% ऑर्गॅनिक प्लॉट केलाय. 75% ऑर्गॅनिक. क्या बात आहे. फक्त 25%च आपण केमिकल वापरलाय. 75% सर्व ऑर्गॅनिक आणि धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरले. आता हे जे आपलं बॅक्टेरिया किट आहे, न्यूट्रा किट, त्याच्यामध्ये नत्रस, पुरत, पाला, झिंक, सल्फर, सिलिकॉन, मायक्रोजा अशा 8 जीवाणूच्या बॉटल आपण दिलेल्या आहेत कंपनीने. तर हे आपण या प्लॉट मध्ये वापरलेलं आहे. हा, 2 किट सोडले आपण. याचा काय फायदा झाला? याच्यामुळे जे जमिनीतले जे खतं पडलेले राहते ते पूर्ण त्यांनी अपटक केले, उचलले गेले. अच्छा, जे आपण दरवेळेस रासायनिक खतं टाकत होतो किंवा शेणखत टाकत होतो त्याचा हा, ते जे पडलेले खतं होते ते संपूर्ण तुमचा खर्च केमिकलचा कमी झाला. कमी झाला खर्च, बरोबर. आणि गोरस अल्ट्रा पण सोडला आपण. ते पण सोडला आपण. याच्यामुळे काय फायदा झाला? त्याच्यामुळे पिकाची वाढ चांगली झाली, सेटिंग पण चांगलं झालं. ताण आला नाही पिकाला. ताण पिकाला ताण पण नाही पडला. तारीख किती आहे आपली? मे महिना. 9 तारीख. 9 मे 2024. हायएस्ट तापमान आहे 43-43. पिकावर ताण नाही पडला. ताण नाही आला. पानं बघा ना साईज. हा एरिया आपण जो बसलेला आहे 5 फुटाचा एरिया आहे. बरोबर. आता याची सेटिंग बघू आपण, मोजू सर आपण या 5 फुटामध्ये किती जमा झालेले आहेत हे फळ. बघा, 1 2 3 4 5 हे 6. आता या फळाकडे दाखवा तुम्ही. हे सर्वात मोठं फळ इथं झालेलं आहे. फक्त 65 दिवसाचं फळ आहे. 65 दिवसाचा प्लॉट आहे. आणि फळाची क्वालिटी मोठं फळ आपण काढलेलं आहे. थोडं मला उचलू द्या याला. बापरे. आणि वेटेबल आहे सर. म्हणजे फळ आपल्याला हे जवळजवळ 5 किलोच्या आसपास असेल सर. 5 ते 5.5. म्हणजे वेट पण माझ्या एका हातातून पण उचलायला नाही जाऊ राहिलं. बरोबर. आणि हे बघा, 1 2 3 4 5 6 हे 7 हे 8. हे बघा सर साईज त्याची. हे 8 आणि हे बघा इकडे हे 9 आणि त्याच्या बाजूला 10. म्हणजे या 5-6 फुटामध्ये 10 फळं इथं मोठमोठाला लागलेले आहेत याला. आणि याची तोडणी पण तुम्ही केलेली आहे. एक तोडणी झालेली आहे. आणि फक्त 65 दिवसामध्ये. ओके. आणि तो जो माल तुमच्या मार्केटला गेलेला आहे तो काय रेट नाही गेला? 15 रुपये रेटनी. 1 नंबरची क्वालिटी होती मार्केटला. बर. मार्केटला 10-12 रुपये रेट होते, पण आपला माल 15 रुपये रेट. मग असा फरक काय जाणवला सर त्याला? क्वालिटीमुळे. क्वालिटी हे सर्व धन्वंतरीच्या प्रॉडक्टमुळे. म्हणजे तुम्हाला भाव जास्त मिळाला? भाव जास्त मिळाला. अच्छा, मार्केटपेक्षा 3 रुपये आम्हाला जास्त मिळाला. म्हणजे हे धन्वंतरीच्या प्रोडक्टची सर्व चमत्कार तुम्हाला जाणवले सर? जाणवले. बिलकुल. आणि याची माहिती कोणी दिली तुम्हाला? प्रशांत पोटुलकर, आपले कांडे आणि गलवाडे साहेब. चला, जय जय धन्वंतरी. आणि सर्वात मोठा विषय सर काय केलेला बघा. आता तुम्ही मागच्या साईडला पपई दाखवा. हे पपई पण याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. आणि एका शेतामध्ये 3 पिकं त्यांनी घेतलेलं आहे. हो. अजून बघा, हे मागच्या साईडला हे सीताफळ आहे इथं. दाखवा इथं. यस. हे सीताफळाचं पण इथं म्हणजे प्लांटिंग झालेलं आहे. यस. सीताफळ, पपई आणि टरबूज 3 पिकं घेतलं सरांनी. घेतलेलं आहे त्यांनी. यस. म्हणजे हे जे तुम्ही सोडलेलं आहे सर्व 3 पिकांना अवेलेबल झाल्यामुळे. बरोबर. म्हणजे पपईची पण एकदम पपई पण एकदम जबरदस्त आहे. चांगला 2 फुटाचं झाड झालं. हो. बरं सर, काही शेतकरी समजा तुमच्या एरियातील जर समजा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांना माहिती विचारायची असेल, तर तुमचा मोबाईल नंबर पण सांगा. 95 27 66 0430. बरं. त्यांना काही प्रोडक्टची नॉलेज सर्व माहिती देऊ शकता? चालेल, काही हरकत नाही. हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी सर? मग बिलकुल समाधानी. सर्वांना सांगाल? बिलकुल. ओके, चला. चला. जय धन्वंतरी. जय धन्वंतरी.